ऋषी घर सोडून गेलाय आणि तुला हसायला येतंय? ऋषी परत यावा असं वाटत नाहीये का तुला की आनंद झालाय तो घर सोडून गेलाय याचा? राधिका माझं सोड, तुझं काय ग? तुझा नवरा आता कंपनीचा एकमेव बॉस होणार आहे ह्याचा आनंद नाही झालाय तुला? ऋषी जे वागलाय त्यामुळे आईला दुःख झालंय आणि मी जर का आपला बिझनेस ग्रो केला तर आईला बरं वाटेल, ती खुश होईल. मी तिला ह्याच्यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि मी हे सगळं आईसाठी करतोय. आईसाठी? हो, आईसाठी. अरे हे बघ राधिका, तुला जर का बिझनेस मधलं काहीही कळत नसेल तर तुझी अक्कल पाजळू नकोस, कळलं? आणि मी तर म्हणतो ऋषी इथे काही दिवस न आलेलाच बरा, निदान आईचं डोकं तरी शांत होईल, कळलं? आता काय माझं तोंड बघत इथेच उभी राहणार आहेस का? नाश्ता वाढ मला. सुधीर आलेत, डॉक्टरना बोलवा ना. मी डॉक्टरांना बोलवते. कमळे, कमळे अशी खचून जाऊ नकोस ग. आपण अजून बी हार मानलेली नाही. आपली सरू काकी नक्की सापडेल. तू बरोबर म्हणतेस नाही, अशी हार मानून चालणारच नाही. आता मीच माझ्या आईला ओळखणार. हा बोल रे. अरे काही खबर बात? हो मॅडम, रात्रभर पोलिसांचा शोध होते. नाती सापडली, नातीची बॉडी सापडली. नाही नाही, तुम्ही मात्र डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा, कळलं ना? आणि सगळ्या ज्या काही गोष्टी असतील त्या माझ्या कानापर्यंत पोहोचल्या पाहिजे. हो मॅडम, तुम्ही टेन्शन काय घेताय? हो मी तो घोबड्यासारखा बसून आहे. घोबडासारखं? बरं ऐक ऐक ऐक, घोबडाला राजनची काही बातमी कळली का? नाही, ते नाही दिसले. अरे राजन गावात नाही, मग गेला कुठे? हे बघा, मी काय सांगते ते नीट आहे. डोळ्यात तेल घालून चौकशी करा, कळलं ना? राजन तिथेच कुठेतरी असणार, त्याचा शोध घ्यायलाच हवा. आणि ते सगळं मला आधी कळवायला हवं तुम्ही, कळलं ना? हो मॅडम. राजन बद्दल कुणाशी बोलतेस कामिनी? फोन ते मी कोण ग ते आपलं ते काय मी वगैरे कुणाशी? फोनवर कोण होतं? चुप. फोनवर बोलण्याविषयीचं विचारतेस ते मी आता तुला कसं सांगू? म्हणजे तुला आठवत असेल मागे एकदा रिसॉर्टच्या संदर्भात मी त्या कमळीच्या गावाला गेले होते. तर तेव्हा त्या गावातलं जे मंदिर होतं ना, त्या मंदिरातले जे पुजारी आहेत मी त्यांना ओळखत होते. आणि झालं असं की तेव्हा ते बोलताना असं म्हणाले की राजन तिकडे गावात आला की तो नेहमी मंदिरात येतो जातो, त्यामुळे ते त्याला देखील ओळखतात. तर मग सहज म्हटलं की म्हणजे तूच म्हणालीस ना की राजनचा फोनच लागत नाहीये, बंद आहे, तर म्हटलं चौकशी करावी म्हणून.
काळजी वाटते ना. ठीक आहे, पण पुन्हा असं काही असेल ना तर आधी मला सांग. हो. माझा मुलगा आहे तो, त्याच्याबद्दल चौकशी करताना काहीही कळलं तर ते मला समजायला हवं. हो हो. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, कुणी जर काही लपवण्याचा प्रयत्न करत असेल ना तर ते फार काळ लपून राहू शकत नाही. लपवणं म्हणजे मी 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 कशाला काय लपवू असं? मी कुठे असं म्हटलं तू काही लपवतेस म्हणून. मी एक सर्वसाधारण नियम सांगितला. बर. इथे राजनचा काही पत्ता नाही आणि म्हातारी माझ्यावर संशय घेत बसली. हे होता का माने? नाहीतरी आणखीन खोलात जाऊन चौकशी करायची. तरुस्ताई, करू काकी? सरू काकी, निंगे, कमळे, अगं ही तर सरू काकीची चप्पल आहे. इथे बिबट्या फिरत असतात. होय होय, काय सांगता येत नाही. चुकून बिबट्यानं तर सरूला. हो अण्णा, कवा तर तोंडानं चांगलं बोला की. तुगा आपलं वंगाळ बोलत असतात. नाही नाही, माझी आई कुठे गेलेली नाही, इथंच कुठेतरी असणार आहे. आपण हुडकूया तिला. कमळी थांब एक मिनिट. हे बघ, तुझ्या आईच्या साडीचा तुकडा कालच रात्री आम्हाला सापडलाय. आम्हाला पक्की खात्री नव्हती म्हणून आम्ही तुला काल काही बोललो नाही, पण आता ही चप्पल सापडली आहे. आणि ही चप्पल पण अशा ठिकाणी मिळाली आहे की जिथून कदाचित एखादं जनावर सुद्धा तुझ्या आईला घेऊन गेलं असेल. म्हणजे तशी शक्यता तरी वाटते आम्हाला. नाही, उगं तुम्ही काय बी खोटं बोलायला यार. आई इथंच कुठेतरी, ती नाही जाऊ शकत कुठं. साडी नाही, ती वेगळ्याच रंगाची साडी होती. नीट आठवून बघ कमळी, हीच साडी होती ना? मी खरं सांगाल, एका रात्री तिसरीन कमी नाही ती साडी ही.